नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत कुरकुरीत गवार फ्राय। मैत्रिणींनो, आजपर्यंत तुम्ही खूप वेळेस गवार बनवली असेल, जसे की सुक्की भाजी, रस्सा भाजी, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने गवार फ्राय बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एका प्लेटमध्ये मी पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि ह्या आता आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायच्या आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा निवडून घ्यायच्या आहे। इथे मी सर्व शेंगा निवडून घेतलेल्या आहेत। आता हे आपण एका चाळणीत ओतून घेऊ आणि स्वच्छ आपण धुवून घेऊ। हे बघा, इथे मी शेंगा धुवून घेतलेल्या आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व शेंगा टाकून घ्यायच्या आहे बाउलमध्ये। आता याच्यात आपण 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर आणि चवीपुरते आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर 2 चमचे मी इथे तांदळाचे पीठ टाकले आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, असे मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इथे मी सर्व चांगले मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे, जर जास्त पाणी टाकलं तर आपल्या शेंगा कुरकुरीत होणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला शेंगा अशा प्रकारे सर्व सोडून घ्यायच्या आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर या दोन्ही साइडनी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत। खूप कमी वेळेत ह्या शेंगा एकदम कुरकुरीत फ्राय होतात, जास्त टाइम आपल्याला लागत नाही। इथे आपल्या शेंगा फ्राय झालेल्या आहेत। आता मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते। आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या शेंगा पण या तेलामध्ये फ्राय करून घेते। तर हे बघा, आपल्या सर्व शेंगा इथं फ्राय झालेल्या आहे। अगदी कुरकुऱ्यासारख्या एकदम फ्राय होतात ह्या शेंगा। ह्या तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा साइड डिश म्हणून पण खाऊ शकता। तर अशा कुरकुरीत गवारीच्या शेंगा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।